नटली धरणी गाव बिंदूंचा शालू नवा गाव बिंदूंचा शालू नवा
गोकुळाच्या राजा यशोदेच्या काना कुठे शोधू तुला तुझ्या मुलीचा शिवाय माझा दिवसच जात नाही बघ ध्यानी मणी तू तिथं राहतोस काना कुठे आहेस तू राधे वेड्या आहेस तू जरा मागे बघ काना पुढे ये. तुला कधी भेटेल असं झालंय मला राधे मी नेहमी तुझ्या जवळच असतो ना मग एवढी नाराज का होते आता एक गाणं म्हण पाहू नको काना पाणी बसे निघाले हे नंतर ती आली येते मी. राधे हे ग काय फक्त एकच गाणे म्हण नको काना खूप उशीर झालाय येते मी. कानवेडी तुझ्या प्रेमा वेडी तुझ्या प्रेमा कानवेडी तुझ्या प्रेमा वेडी तुझ्या प्रेमा तुला जपले रे काळजा ही राधा वेडी तुझ्या प्रेमा तुला जपले रे काळजा ही राधा वेडी तुझ्या प्रेमा कानवेडी तुझ्या प्रेमा ही राधा वेडी तुझ्या प्रेमा कानवेडी तुझ्या प्रेमा ही राधा वेडी तुझ्या प्रेमा तुला जपले रे काळजा ही राधा वेडी तुझ्या प्रेमा तुला जपले रे काळजा ही राधा वेडी तुझ्या प्रेमा तुला जपले रे काळजा राधा वेडी तुझ्या प्रेमा तुला जपले रे काळजा राधा वेडी तुझ्या प्रेमा वेडी दिवाणी तुझ्याच
जमले. अगे पूर्ण पादयात्रा झाली ना? हो अगं पण रात्री काय? मात्र रात्री खरं हो. म्हाताऱ्याचा रस्ता कोणा माहित आहे का? अगं मला तर माहित नाही बघ. तुला माहिती आहे? नक्की माहिती आहे ना? हो या माझ्या मागून दाखवते तुम्हाला. हे पूर्ण चला इथं मला. ही बघ काय बोलते. हिला काय माहित नाही बघ. तू एक काम कर. काय करू? तिथे वर्षाची मावशी आहे ना तिला करून अगं मावशी कोण? तिथे हिराच्या बाजूची हिराच्या बाजूची? हो. अगं मग तिला सांग मारायला. ती जण कधी पडलेत नाही बघ. सांगतेस तरी काय? हो. मी आतमध्ये येईल. अगं बघ. बघा. हो. मावशी. अगे हे मावशी. म्हातारी. अगे हे म्हातारी ए, कुठल्या म्हाताऱ्यात म्हणतेस? ती माझ्या बाजूला राहते ती. मी लेस बोलते. अगं बघू तरी. नको बाई मी आत मारते. मावशी. अगे ये मावशी. काय पोरी अगं मावशी इकडे ये ना. अगं कशासाठी अगं काम नाही बघ. असं आहे वय बाळे हे द्या मी हॅलो हे पहा आता हातात येते या गाठी पोरगी मिळाला लग्नासाठी आता हातात येते या गाठी पोरगी मिळाला लग्नासाठी आठवण जाऊ दे. ते गाणं कशाला घेतलं? गाणं भाई तुला ऐकायचंय बघ ऐक काय झालं माहितीये माझ्या मुलग्याचं लग्न करायला उठलंय मुलगी काय सापडत नाही शोधून 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 डोंगरात दिवसा खडखडाट झाला करणार काय मुलगी कुठून आणणार गावच्या मुलाला मुलगी कोण देणार बघ ही बाप मुळक आहे का बेपिकाम कुठे मोठ्या पदाला आहे पण मुलगी काय सापडत नाही मला सांग आपल्या कोकणात काही कमी आहे का कमी आहे का मला सांग आंबा फणस काजू कुठे पिकतं कुठे कोकणात मग कोकणात काही पैशाला तोटा आहे का मग मुलगी का मिळत नाही बघा हा मुंबईचा मुलगा येतो अगदी 2-4 दिवस येतो किती 2-4 दिवस 2-4 दिवस असा पैसा असतो हे किती पाहिजे तुला बोल हे घे पण ज्यावेळी मुंबईला जायची वेळ येते ना त्यावेळी अशी वेळ येते की आई मला गाडीला
तशी मुंबईवाल्या मुलाची तर आहे, पण गावचा माणूस आहे ना, कधी वाकणारे नाही, कधी झुकणारे नाही. बरं त्या पोरीनं जाऊ द्या. मग अशी मला म्हातारी कोण का बोलली? ए मावशीसाठी लवकर सांग. हे बघ, जोपर्यंत तिचं नाव कळत नाही तोपर्यंत मी माझा येत नाही. जा. कोणी नाही बोललं? अरे राधे, म्हातारीचे कान नुसतं अबुदाच म्हटलं, आलं का ध्यानात? कोण बोलली ते सांग. जराशी बाजूला हो, बाजूला हो. ते तोड कोण बोलत ते मला पाहू दे. अगे सटवे, तू आलीस वय बाजारला. अगे भवानी, तुझा का बाजार यायला असतील ना, तरी बाजार येत नाही. जा. मला तरी बाजारला कुठे यायचं? अगे शाणे, अगे सटवे, ए पोरी, ए भवानी अशी पुढे. मग अशी म्हातारी कोण लावली का तू? तुला म्हातारीला म्हातारीच बोलणार. होय ना? हे बघ, आम्ही म्हातारे काहीतरी बरे आहोत, पण ती 70-80 वर्ष असून सुद्धा दुसऱ्या ठणठणीत उभे आहोत. तुझी 40 येईल ना, त्यावेळी कळेल म्हातारपण हे काय असतं ते. तुला पाहायचंय? तू 40 नंतर कशी दिसली तुला पाहायचंय? अगं दाखव. अगे सटवे, बाजूला हो. अगे पोरीनो, आला ना फुलका, आला ना? अरे शाणे, जरा म्हाताऱ्यांचा आदर करायची. असं नाही नुसतं लाकूड कुणाला फेकून दिला. आला का ध्यानात? ए नाचायचा सचिवे नाही बोलला. ए सांगून ठेवते. बोलली ना गे एकदा, आलीस ना मोठं तू बाजारी जायला, तर त्या सचिवीलाच घेऊन जा ना. बोलली काय कशी तू? हे बघ, मावशी नावाची सांगून ठेवते. हा ए नाही म्हणजे नाही बोलला ना. जा 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 जा, म्हातारीची गरज नाही ना तुला, मग जा ना. आलीस ना मोठ्यात म्हातारी कशाला? ए मावशी, हा? तुला सरळ विचारते येतेस की नाही? अगं तू मुलगी आहेस का? मुलींचीच बाजू आहे ना. म्हाताऱ्याला कोण विचारते? तुला ऐकायला येतं ना का? बाजारला येणार नाही म्हणजे नाही, ही काला दगडावर रेग आहे. जा तिला घेऊन. जाऊ चल मावशी बाजाराला, जाऊ चल मावशी बाजाराला. अरे पोरीनो, तुम्ही किती आयोग झालात ना, तरी मावशीचं ठरलेलं आहे बाजार येणार नाही म्हणजे नाही. सठीलाच घेऊन जा. जोपर्यंत मावशी जिवंत आहे तोपर्यंत मी कोणालाच घाबरत नाही. हे नसताय जा. अरे सचिवे, तुला बोलली राधे, अशी जरा पुढे सकाळी पाहिलं सांगा. माझा भरलेला हंडा त्या भावाने निघाला उचलून. का नेला? का लिहिला? वेळ झाला तिथं मी उभे होते, तू थांबली असते तर तुला अरे वाटलं साने, सांगते. तू तरुण आहेस ना का? मग लाईनीत उभं राहायला तुला लाज वाटते का गं? तू थांबू शकतेस ना. होय ना? भांडलीस ना माझ्यावर भांडायचं तेवढं, मग हे नव्हतं. जा गं, नको येऊ नये काय थांब. बोली नाही येणार आहे म्हणून. ए मावशी, हा? तुला सरळ आणि शेवटचं विचारते येतेस की नाही? अगे पोरी, तुला ऐकायला येतं ना का? मी बोलले ना बाजारला येणार नाही म्हणजे नाही. ते भावनेलाच घेऊन जा. कोणाला बोलते? ए, सासरे, किती प्रमाणात तू करते का? हा? बोलले ना येणार नाही म्हणजे नाही. चालेल. चल मावशी चल बाजाराला चल. हा मुलीनो, एवढा तुम्ही आगे धरताय म्हणून मी बाजारला येते. ठीक आहे, बाजारला गेला खरं, घेतलं काय नेसलं काय हे सांगितल्याशिवाय पण होणं कसं? ते तर तू सांगितलंच पाहिजे. राधे, व्यापाराला निघायचं तू, मग विक्रीला काय काय घेतलं हे सांगायला नको का? सर्व बाजूला. अगं हे चंद्रा, चंद्रा, तू का विक्रीला काय घेतलं सांग लवकर. अरे
तुझं नाचून झालं विक्रीला काय घेतलं ते सांग. वा किती छान. माठात घेतला लोण्याचा गोळा झाल्याचा गोळा. ही काय म्हण लोक आहे त्याला तुझं मोठून सर्व बाजूला. अरे तारा तारा तुला काय घेतलं सांग. अगं किती नाचशील हारे वगैरे मोडली तर कोण विचारायचं सुद्धा नाही. झालं का ग तुझं नाचून झालं विक्रीला काय घेतलं ते सांग. मावशी हा? माझ्यातच बांगड्या तुझ्या हातात बांगड्या गळ्यात गो शेबूट ए, काय ग झालं काहीतरी पोलिसांनी बुकीट टेंगू. मी जाऊ का रे पुढचं सांग. हा मावशी हा माझ्यातच बांगड्या तुझ्या हातात बांगड्या गळ्यात गो नाकात नसते बघ. मला केव्हा सांगायचं हा माझं नाव तारा. तुझं नाव तारा मला आपलं थंडगार वारा. घ्या आता वारात घेत बस घालू का वारा पुढचं सांग. मी माझ्या मनाची राणी. तू तुझ्या मनाची राणी माझ्या मनात लय भारी. बाकीच्या काय वेगळं घेतलाय त्याच घेतलाय काही दूध तूप लोणी हेच ना घेतलाय. झालं मोठं झालं. सर्व बाजूला. अगे हिरा हिरा इथं शैलीला भैरी ऐकायला गेलं काय नाही गेलं सारखंच हिरा. काय कर आलं का ग तुला ऐकायला विक्रीला काय घेतलं सांगते ना. सांग लवकर. अगे हिरा काय कर मावशी? झालं का ग तुझं मोठून झालं विक्रीला काय घेतलं मावशी हा? डोक्यात माझ्या गजरा डोक्यात तुझ्या गजरा सगळ्यांच्या माझ्याकडे नजरा. दिसत आहे त्या पुढचं सांग. हा मग बाई नसते मला कसली सूट हा? आणि माझ्या मांडीत तेच घेतलंय आलं का त्याला सर्व बाजूला. अगे राधे राधे तू का विक्रीला काय घेतलं त्याचं काय मी सांगू सांग लवकर. नाचणार का नाचा पाहू कसं नाचूस ते पाहूया. हो माझ्या अंगणात तुला कोंबडी नाही आवडली अगे राधे ज्याला तुझा मोर नसून विक्रीला काय घेतलं काय का हा रेशमी साडी पद्धतीचा वेगळा वा किती छान रेशमी साडी पद्धतीचा वेगळा हा? वाटत दूध मावशी कसे माझं सुंदर रूप छान आहे पण तुझं रूप एवढी मोठी नको नाहीतर कोणती उचलून घेऊन जाईल. काय का त्यांना सर्व बाजूला काय ग ते जाऊ दे. काय झालं अगं ऐक ना. तुझं काय झालं मावशी हा? अगं आबा माझ्याकडे बघतोय. कोण ग ए कोण रे तू हा कोणाचा रे तू विचार पाहतो काय अगे पोरी काय ग मावशी? लाजली तू लाजू नका हा अगे पोरी काय ग? मी पण की नाही
त्यावेळी इतकी सुंदर दिसायची मावशी किती अगं इतकी सुंदर दिसायची की सगळेजण माझ्याकडे टका मगा असे पाहत राहायचे बघ मावशी खरं अगं हो असे कित्येक जण आले कित्येक जण गेले आणि ते कुठे गेले ते बघ मला तर सुद्धा झाले तुम्ही समस्या मध्ये काय बा धनी हसताय काय खादा जरा माझ्याकडे पहा हा काय हो काय झालं काय झालं हा अगं हो तू काय घेतलं अगं मेली या म्हातारीचं काय कशात काय आणि पाटक्यात काय बोललीस असं बोललीस या मुलीला सवयच आहे माझ्या मध्ये बोलायची म्हातारा नको अडचण होते राधे तू विचारतेस म्हणून सांगते ऐक विक्रीला घेतलं बघ दूध काय हा विक्रीला घेतलं बघ दूध आणि नेसलंय बघ साधं सूत काय ग अगं मेलीस ते फाटलंय बघ फाटलंय कुठे फाटलंय फाटलंय काय हो धनी कालच नाव घेतलं बघ उघडा बाजारातून माझी 4 चौकात इज्जत करताय तुम्हाला काहीच काय वाटत नाही काय हो हसताय काय ते बघ काय उपयोगाचे नाही मग अशी पाठीमागे उलटत होते माझ्या भोवती काय हो धनी काय झालं ते काय अगं हो ते संतोष मामा त्याला तुला कसं डाऊन झालं का फिरायला गेले नव्हतेस का त्यांच्यासोबत काय हो दादा तुम्ही सांगितलं की त्यांचं नाव तिला मग त्यांचं नाव तिला कसं काय कळलं काय गो मग त्यांच्यावरून गाणं पण आठवलं त्याच्यावर गाणं आठवलं मग बोल पाहू जीवला जीवाचा काय झालं ग काय झालं तुझं काय नाही ग अगं पहिले दिवस आठवले हो लग्नाच्या आधीचे काय हो झाली आठवलेला पण तुम्हाला पण दिवस पहिले ए मावशी काय ग हे लग्नाच्या आधीचे अगं हो नंतरचे कुठं आहे नंतरचे हे काय इथंच बसले काय हो धनी हॅलो हे मावशी काय ग ते संतोष मामा होते ना अगं हो ते पांडुरंग मामा असती म्हणजे त्यांचं सुद्धा नाव तुला ठाऊक झालं काय हो दादा तुम्ही सांगितलं की त्यांच्या नाव तिला हा मग त्यांच्या नाव तिला कसं काय कळलं पहिल्याचा मंडळी आपण किती जरी लपून ठेवण्याचा प्रयत्न केला होता तरी ते लपून राहत नाही केवळ ना केवळ तरी उजेड देतं आलं ना उजेडा काय हो धनी तुम्हीच तर बोलत होतात कोणाला सांगू नको आता कळलेला सर्वांना आता ना बघलेत काय तोड वाटत हात मोडतोय हा? हे मावशी काय ग त्यांच्यावर पण गाणं आठवलं त्यांच्यावर बघा आठवला मग बोल पाहू हे मामा अरे मामा काय गं झालं? मावशी तुला काय झालं काय नाही ग अगं नंतरचे पण दिवस आठवले अगं हो मावशी हा अगं ते जाऊ दे मग अगं या मामाने भाषा मध्ये ते हात पण देत नाही काय हो मामा एवढे तुम्ही मोठे असू सुद्धा त्या भाची लावते तुम्हाला लाज वाटते का हो ती पाची पहा केवढी येते तिला आवाज मामा म्हणून हसताय काय मान हलवताय एवढे मोठे तर नाही झाले तरी हा काय झालं अगं ते जाऊ दे मग अगं तुला हे कोणी दिलं हे ते त्यानेच दिलं आता त्यांचे पैसे काय दोघांनी दिले काय मला मारावं नाही मला काय झालं त्याने दिलं नाही अगं हो काय हो मामा घरी जाऊन मामीने सांगू काय हो अरे शाळे चारचा पण त्या बाई इज्जत करायला बसली का तू नाव सांगू नको कोणाला अगं काय हो धनी सांगू देत का घरी हिला नाव तुमचं झाडू घेऊन येईल पाठीकडून सगळे पोरी सांगू नका नाव तिला तुला मी एक चॉकलेट देईन हो? आणि मला तुला चॉकोबार चालेल ना बरं बोली ना मथुरीचं घाट किती वगैरे माहितीये कशा ती नाचत तुमकं द्या मी म्हातारी मथुरीचं घाट जड जाईल तुम्ही नाचत बघत द्या हे द्या नाही रूपान गोरी नाही
जाते बाजारी किती गोळा लावती वेळा गवळ्याची सुंदरी घरात तुला पाहून ना भातला झाली सुखिराची चांदणी घरात तुला पाहून ना भातला झाली सुखिराची चांदणी
चला रे चला जाऊया चला कृष्ण देवानी हाक मारली मला अरे चला रे चला जाऊया चला कृष्ण देवानी हाक मारली मला अरे चला रे चला जाऊया चला कृष्ण देवानी हाक मारली मला अरे चला रे चला जाऊया चला कृष्ण देवानी हाक मारली मला अरे चला रे चला जाऊया चला कृष्ण देवानी हाक मारली मला अरे चला रे चला जाऊया चला कृष्ण देवानी हाक मारली मला अरे चला रे चला जाऊया चला कृष्ण देवानी हाक मारली मला गाई जोडीला मुंज म्हणाला मुरली वाजवी धून कलाला मुरली वाजवी धून कलाला मुरली वाजवी धून कलाला गाई कपिला गाय सुखली शोधू कुठेला तुम्ही सांगाया शोधू कुठेला तुम्ही सांगाया शोधू कुठेला तुम्ही सांगाया अरे चला रे चला जाऊया चला कृष्ण देवानी हाक मारली मला अरे चला रे चला जाऊया चला कृष्ण देवानी हाक मारली मला अरे चला रे चला जाऊया चला कृष्ण देवानी हाक मारली मला अरे चला रे चला जाऊया चला कृष्ण देवानी हाक मारली मला अरे बेल्या काय बोलतो तमा जय बाप्पाने सांगितलं कामगिरीचं लक्षात आहे ना येऊन गेले हा इथून गेले कोणती कामगिरी झालेली आहे? जय बाप्पानी आपल्यावर मोठी कामगिरी संपवली बघ मोठी कामगिरी हा. संपवली? ती कोणती? सांगतोय 16 शस्त्र 104 गरुडचा मेला काय पण तुम्ही मथुरीच्या बाजार चालत बघ मोठीच्या भाज्या झाल्या? हा त्याचं काय करायचं आहे? हे त्यांचं काय करायचं काय त्यांना तिथं थांबवायचं आहे त्यांच्याकडे दैदूत आपण घ्यायचं आहे ही कामगिरी तू केली पाहिजे ही कामगिरी म्हणतो मी केली पाहिजे हा. ही कामगिरी तर माझ्या हातात कामगिरी अरे तुझ्यावर नाही जमणार माझ्यावर नाही जमणार मग ही कामगिरी करणार कोण करणार कोण हा तर माझ्या जोडीचा आहे हे कोण तो तो वाकड्या वाकड्या हा. मग त्याला हाक मारून दे. ए वाकड्या वाकड्या गेला म्हणजे तिकडेच गेला आता बघ अरे वाकड्या आशिक म्हणाले मला तात्या आला माझा आहे मानव रे तोमी आलो आलो अरे काय सुद्धा तू हाक मारिली अरे लग बघ बघ माझी गडबड झाली अरे काय सुद्धा तू हाक मारिली लग बघ बघ माझी गडबड झाली हातात घेऊन निगडीची गाठी हातात घेऊन निगडीची गाठी हातालो तिच्या पाठी हातालो तिच्या पाठी माझी गुणाची कपीरा माझी गुणाची कपीरा वर्तवणाला चोकली 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 लुक लुक डोळे तिचे मोत्यावाणी तिला बघून
जेव्हा तुझ्या वाणी माझ्या जावयाची लागली माझ्या जावयाची लागली माझी गुणाची गंभीरा माझी गुणाची गंभीरा वर्षवानाला तू गळली 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 पहिलं सांगा तुम्ही मला इथं कडले नव्हतं तुला लोलांनी तुला इथं बोलवलंय तुम्हाला माहितीये ना माझी जी बोबली आहे ती अगदी बरोबर हा बघ तू पहिले एक काम कर या काम करायला ना बोलवलं. जा लवकर. हा. होय, हो. हे उद्दामा, हा. पहिलं सांगा काय तुम्ही मला इथं काढायला बोलवलं. ए तुला लोलांनी तुला इथं बोलवलंय अरे कट केले. अरे बोबड्या काय? सांगतोय काय? अरे गोवर्धन पर्वत आणि यमुना नदी यापासून मिळणारं धन आपलंच आहे ते परक्या मुलक्यात जातं कामले बरोबर आहे. असा देवाचा हुकूम आहे काय बोलतो? मग? होय, देवा पण इथं गेले. इथे येऊन गेले म्हणजे मी त्याला रानावर बघत होतो. अरे इथे येऊन गेले काय बोलतो? आणि देवबाप्पाने आपलं कामगिरी संपवले कोणती रे? सांगताय 16 शस्त्र 1-4 गवळीचा मेला ताटपट करून मधुरीच्या बाजार चालत बस अरे मग धाव घे त्याला ना. चावते तसं त्याला तिथं थांबवायचं आहे काय बोलतो? त्यांच्याकडे दैदूत आपण घ्यायचं आहे ही कामगिरी तू केली पाहिजे काय? तुला किती ना? मी भात जणू गुलजार गेला तसाच शृंगार मी भात जणू गुलजार गेला तसाच शृंगार बट उडती हिवाऱ्यावर बट उडती वाऱ्यावर मी मदन मंदिरी गोड गोगिरी गवळ्याची नार मी मदन मंदिरी गोड गोगिरी गवळ्याची नार
पांढऱ्या फुटू अरे बोबड्या त्या पांढऱ्या फुटू कशा माहिती त्या नेहमी दही दूध तूप लोणी पितात म्हणून त्या पांढऱ्या त्या नेहमी दही दूध तूप लोणी पितात म्हणून त्या पांढऱ्या ए काय तू मार खाऊ नको तू त्याच्यामध्ये हुशार आहे मग हा किती हुशार आहे तिला जाऊन पहिले अडवता हा अरे उपसुम्या बुजगावण्या तो आहेस तो हा तुला म्हणाली काय करशील रे तो काय तुली हा काय करशील माझे या धंदो ज्ञान ह्यात बोलू ना माझा या धंदो ज्ञान तुमचा चांगला गौरव मात बोलून टाकेल माठ होणार का तू बोलून टाका माठ होणार अरे पोरीनो माठ होणार मला मिळणार चांगलं आहे बघ बोलवतोय बघ तुझी किती लगेच तुला महत्वाचं बोल काय ग? पहिलं थांब मला एडिशन बोल दिला अरे गेंड्या अरे गुलाम तू याला की तुला हॅलो मला एडिशन दिला तुला पण मला जरा साईडला गेलं अरे तुला कसं जायचं. जाय अरे त्याच्यामध्ये तुला विचार आहे काय बोलतो? मग हॅलो हे पहा संगमेश्वर तालुक्यामधील किडळगाव गावातील राधेच्या हृदयात श्याम आहे राधेच्या हृदयात श्याम आहे राधेच्या श्वासात श्याम आहे राधेच्या ध्यासात श्याम आहे म्हणूनच साऱ्या दुनियेत व मुखात राधाकृष्ण हे नाम आहे प्रणय रेवाले यासून 100 रुपयाचं बळकलाय आम्ही नमन मंडळ या पक्षांच्या बाबाराव धन्यवाद 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 पहिलं मला सांग, मावशी तुला काय म्हणाली हा, आवती मला उद्गावणं म्हणाली काय बोलली उद्गावणं मग तू काय केलं मला लाग आला हा. थकल्या म्हणून ते मात फरक गेलो मग मला पाठीवर बतावत आंबे पडले पाठी बडवून आंबे पडले अरे पडणारच तू कुठे चूक केली चालेल मला पहिलं सांग मावशी तुला काय म्हणाली तुला माहित हा आवती मला उद्गावणं म्हणाली हा? अरे उद्धव नाव म्हणजे चांगलं ठेवलं नाही पण मग याच्यामध्ये विचार करून उद्धव नावाचा आहे. काय केलं उद्गावणीतलं पण तुला तोंडात नाही मग म्हणजे आपल्याला काय तू एकटा हुशार आहे तू आता फक्त बघ हा या आवती आता थांबून बिला काय झालं तुला या आवते हा? त्यातला तोंड हा. पहिलं थांब तू आली तुतून आणि दाना तुतून अरे बोबड्या आम्ही आला गोकुळेतो आणि चाला मथुरे बाजारी तुमचा माहिती नाही. आवती म्हणाली ती आली मथुरे बाजारातून आणि दाना गोकुळ अशी मावशी नाही बोलली मावशी बोलली आम्ही आल्या गोकुलातून जाणार मथुरे बाजारी अशी बोलली माता अरे मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे असं सांग कोणाला सांगू मावशीला सांग. कधी ना हा. या आवते काय झालं मथुरेचा बरोबरीत आहे आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ अगं सगळे रस्ते बरोबर पोहोचवले. होय ना म्हणजे मग तुम्ही हात धुवून हा? मामा तिघांना आतून ओळखलं नाही अगं आवते हा? आम्ही घेतलेले ओळखे चौथी ठिकाण ए, चौकीचे नव्हे संगतीचे बोल हा. अरे बोबड्या तुमच्या जवळ कायदा वगैरे काय आहे का ए, बापरे, ए, चौतीस काय कायदा नव्हे, कायदा कायदा तो तोंडात सांगत असतो आहे म्हणून सांग. हा. हुकुम देवांचा हा कायदा पेला तुझा माता 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 हुकुम देवांचा
वाटेला हुकुमदेवाचा अगायला पेटा तुझा माझा हुकुमदेवाचा अगायला पेटा तुझा माझा कायदा संपला काय संपला हा. मला वाटलं अजून आहे. नाही संपला आता जाऊन विचार आम्ही सांगितलं कायदा पटलं की नाही चालेल. या उठे. काय झालं आम्ही सांगितलं कायदा तुला पटला की नाही? काय झालं होय? हा. हो पटलं पटलं? हो. मग आमच्या कायद्यानुसार तुम्ही जेव्हा पण त्या उपासाल, तुला इथं बसावंच लागलं. अरे पोरीनो याच्या नादाला रे तर तुम्ही जमल्या करून बसून घ्या अरे त्यांना का बसायला? आपल्याला बसायला. आम्ही निघतो हा, जाऊया. बसाय कोणी बघून यायचं तू चालेल, चालेल. चला. अरे पोरीनो चला की बाजारला हॅलो हे पहा कल्पेश फटके या सर्वांसाठी 100 रुपयाचा पर्सल आहे मावशीचं नाव घ्यायचं आहे कल्पेश काचीच्या बशीत ठेवला म्हटलं तर असा काचीच्या बशीत ठेवला म्हटलं तर असा हो कल्पेशराव मी येतच नाही तुम्ही बोंबलतच बसा या पक्षाच्या अभिनंदन मंडळाबरोबर धन्यवाद 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 ताल, सप्तपाताल यामध्ये भ्रमण करणारा वासुदेव देवकीच्या पोटी अनुभवदार दारणकोणी गोरगरिबांचे रक्षण करणारा भगवान श्रीकृष्ण तुम्ही बोला पुंडलिकामध्ये हरी विठ्ठल यशोदामांना सांगितलेली कामगिरी पार पडले दिसत नाही त्या तर गौरवाने आपल्या मार्गाने चालतच आहेत मी शिक्षण पाहतो तुम्ही आल्या कुठे जाणार कुठे आम्ही गोकुळा मी जाणार मधुच्या राहतात उत्तरेचा रस्त्याचा प्रतिबंध आहे तो कोणी केला मी गेला आपल्याला
तर आपला जन्म सांगा. राधे एकदम माझ्या आपण यांना शरण जाऊया. Thank you.
फुलांचा रंग गुलाबी या प्रेमाचा रंग गुलाबी या प्रेमाचा रंग गुलाबी या प्रेमाचा दोन दिवाचा मधुमिळनाचा तुझ्या विना या जीवनाचा तुझ्या विना या जीवनाला तुझ्या विना या जीवनाला जाणून घे भावना लाडचारी वेडी दिवाणी राधावी बावरी नाव कोरिले तुझे मी काळजावरी वेडी दिवाणी राधावी बावरी हे पहा निलेश कांबळे विराज गव्हाणे